अरे बाबा, ये तो पहली स्टेप है। अभी उनको ये इशारा दिया है, समझने वाले को इशारा काफ़ी है। इसमें समझकर उनको समझदारी से काम करना चाहिए बस। इसके बाद अगर कुछ गलती करते तो महाराष्ट्र माफ नहीं करेगा। आरोप केल्यानंतर चुकी कबूल केली. वडेट्टीवारांनी सगळे आरोप केल्यानंतर त्यांनी चुकी पण कबूल केली. चुकी कबूल केली, त्यांना मी माफ केलं. ठीक आहे, ते समजदार आहे. बाकी लोकांना सकाळ संध्याकाळ झोपता उठता एकनाथ शिंदे दिसतो. खोटे नाटे आरोप करतात. खोटं बोला पण रेटून बोला. पण वडेट्टीवारांच्या ते लक्षात आलं की चूक झाली म्हणून. त्यामुळे ते समजदार आहेत. ते बाकी लोकांच्या रांगेमध्ये नाही आहेत. त्यामुळे त्यांनी सुज्ञपणा दाखवला आहे. चांगला आहे. धन्यवाद साहेब. ज्यावरती तुम्ही देखील बोललेला होता, जसं बीडमध्ये एक घटना घडली तशी जालनामधली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि गरम सळ्यांचे चटके देऊन एका माणसाला गंभीर जखमी केलेला आहे, बोराडे नावाचे. आणि त्यामुळे मी सकाळी देखील त्याच्यावर बोललो की अशा नराधमांना अतिशय कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांच्यावर मोकासारखा गुन्हा दाखल केला पाहिजे, मोकासारखी कारवाई केली पाहिजे. आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलेली आहे बाब. मी एसपींशी बोललो, त्याचबरोबर जिथे ते ॲडमिट आहेत त्या बोराडेंशी बोललो आणि त्या संपूर्णपणे त्याच्या उपचाराची काळजी सरकार घेणार आहे आणि आमचे लोक त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. शिरूरमध्ये देखील असा प्रकार पुढे आला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.